तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर इथे आपण आता पाहणार आहोत की कशा पद्धतीने इथे ईश्वरी आणि अर्णवचा काटा काढून आपल्या मुलाला सगळं मिळावं ह्यासाठी वल्लरी एक खूप मोठा ट्रॅप रचणार आणि त्या ट्रॅपमध्ये ईश्वरी अर्णव खरोखर अडकणार. आता नेमके ईशू आणि अर्णव कसे अडकणार, काय घडणार, या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या ह्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहूया. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया. तर इथे आता आपण पाहतोय की जी नम्रता आहे तिने आकाशकडे हट्टच धरलेला आहे की ईशू आणि जिजू बाळाचा विचार करता आहेत आणि अजून नवरा बायको म्हणून आपला साधा संसार सुद्धा सुरू झालेला नाहीये. आकाश, अजून आपण नवरा बायको सारखे राहिलोच नाही आहोत, कळतंय का तुम्हाला? आता नम्रता हे जे काही बोलत असते, बडबडत असते, ते सगळं अगदीच खरं आणि बरोबर असतं, तथ्य असतं. आकाश नम्रताला सांगतो की नम्रता, तू काहीच काळजी करू नको, घरच्यांबरोबर काय बोलायचं ते मी बोलतो, मी घरच्यांशी बोलेन. त्यावेळी तो नम्रताला आणखीन एक गोष्ट क्लिअर करतो, ती म्हणजे मी घरच्यांबरोबर बोलेन, पण तू घरच्यांशी कोणाशीही याविषयी काहीही बोलायला जाऊ नकोस. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जो मामा आहे तो तर ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजण आई बाबा होण्याचं मनावर घेत आहेत, यामुळे खूपच जास्त खुश आहे. मामाला असं झालंय की कधी एकदाचं ईश्वरी आणि अर्णवचं बाळ जन्माला येतंय आणि कधी मी त्या बाळाबरोबर भरपूर खेळतोय. आजोबा बनण्याची हौस मामाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असते. अंजलीच्या बाळाबरोबर सुद्धा खेळायला कोणीतरी होईल असं मामाचं म्हणणं असतं. त्यावेळी वल्लरी म्हणते, बाद झालं तुमचं, बाद झालं. मघापासून ऐकते ईश्वरी अर्णव, ईश्वरी अर्णव, ईश्वरी अर्णव. अहो, तुम्ही विसरताय का आपल्याला एक मुलगा सुद्धा आहे ज्याचं नाव आहे आकाश. आकाश मुलगा आहे आपला, अहो आपल्या पोटचा मुलगा. विचार केलाय? अजून त्याच्या बायकोबरोबर धड सुरळीत सुरू संसार सुद्धा झालेला नाहीये आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही त्याचं देवदर्शन वगैरे सगळं मागे ठेवून ईश्वरी अर्णवच्या न जन्माला आलेल्या, जन्माला काय त्या ईश्वरीच्या पोटात अजून बाजलेलं सुद्धा नाहीये, तर तुम्ही तिच्या त्या बाळाची स्वागताची तयारी करताय आणि इथे आपला मुलगा आणि आपली सून ते मात्र दोघंही अजून असेच आहेत. मला कळतच नाही नक्की आकाश तुमचा मुलगा आहे की नाही ते. त्याबरोबर मामा म्हणतो, हे बघ वल्लरी, माझ्या मनात तसं काहीही नाही आहे आणि तू सुद्धा तुझ्या मनामध्ये काहीही ठेवू नकोस. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही अशी आहे की भेदभाव तुझ्या मनात आहे, माझ्या नाही. त्यामुळे माझ्या मनाला सुद्धा ही गोष्ट शिवली नाही की आकाशचं अजून ते बाकी वगैरे आहे सगळं ते. आणि राहिला प्रश्न आकाशचा, तर मी कुठे म्हणतोय की आकाशच्या गोष्टी आपण करायच्या नाही किंवा अजून आकाशला आपण मागे ठेवायचं म्हणून. आकाशचं सुद्धा सगळं व्यवस्थित करूच या की. त्यावर वल्लरी म्हणते, करू या, अजून त्याला खूप वेळ आहे. आणि ईश्वरी आणि अर्णवसाठी तर तुम्ही नुसते उतावळेच झालेले आहात. ईश्वरी प्रेग्नंट राहिल्यावर हे ईश्वरीचं असं, ईश्वरीचं तसं, ईश्वरीला असं करायचं, ईश्वरीला तसं करायचं. अहो, नम्रता आपल्या आकाशची बायको आहे, तिला काहीच वाटणार नाही का तुम्ही जर सतत असं ईश्वरी 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 करत राहिला, ईश्वरीच्या नावाचा जापच केलात तर? नम्रताचाही थोडा विचार करा. नम्रता कितीही झालं आणि काहीही झालं तरी आपल्या सख्ख्या मुलाची सून आहे. कुठेतरी तिच्या मनामध्ये असं येईलच ना की ह्या घरातल्यांना माझ्याबद्दल काही वाटतच नाही, यांना फक्त इशूचा बाळ, इशूचा संसार एवढ्याशीच घेणं देणं आहे. आणि मग जर तिच्या मनामध्ये असे विचार येत असले ना तर त्याच्यामध्ये काहीही चुकीचं किंवा गैर नाही आहे, कळलं ना? कारण मुळात आपणच तिला भरीस पाडतोय या गोष्टींचा विचार करण्यासाठी, कळतंय ना तुम्हाला? अहो, एकदा तरी तुमच्या तोंडातून नम्रताबद्दल काही बोलणं आलंय का? मग मात्र मामा गप्प बसतो. त्यानंतर जेवणाच्या टेबलवरती आता आकाश हा म्हणत असतो की बाय द वे, मी काय म्हणतो, आता घरातलं सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे, आता आपलं नॉर्मल रुटीन लाईफ सुरू झालं. तर दादा, मी 2-3 दिवस जरा सुट्टी घ्यायची किंवा 4-5 दिवस जरा आराम करायचा असं म्हणत होतो. तर मी आणि नम्रता त्या दिवसांमध्ये फिरून येतो कुठून तरी बाहेरून, आणि महत्त्वाचं म्हणजे आमचं देवदर्शन राहिलंय ना, आम्ही तेच करून घेतो पहिलं. काय वाटतं तुला? त्यावेळी मग अर्णव म्हणतो, अरे मग यामध्ये विचारायचं काय, उलट ही तर खूप चांगली गोष्ट आहे, तुम्ही दोघंजणं जाऊन या. त्याबरोबर मग आता आजीसुद्धा म्हणते की हो हो अगदीच, दोघंही जणं जाऊन या. आकाश, अरे बाळा, हे एवढं सगळं घरामध्ये जे घडलं ना, त्यानंतर खरोखर रे आमच्या लक्षातच नाही राहिलं की तुझं देवदर्शन अजून बाकीच आहे ते. तू एक काम कर, तू आणि नम्रता
तुम्ही लवकरच जा देवदर्शनासाठी. देवदर्शन झालं की मग तुम्ही लोक व्यवस्थित नवरा बायकोसारखे राहू शकता एकत्र. त्याबरोबर मग आता आजी म्हणते, कधी निघताय तुम्ही दोघं? निघायच्या आधी मला सांगा बरं. नाही म्हणजे तुमच्यासाठी खाण्यापिण्याची सगळी व्यवस्थित सोय करून द्यायला हवी ना, म्हणून म्हणते. त्याबरोबर मग आता लगेचच आकाश हा म्हणत असतो की बघूया, लवकरच निघतो. आजी म्हणते ठीक आहे, आणि हो, जाताना सांभाळून जा आणि येताना सुद्धा अगदी व्यवस्थित या. आणि तिकडे दर्शनाला जाताय, दर्शनही अगदी व्यवस्थित घ्या. आपल्या घरासाठी, तुमच्या सुखी संसारासाठी देवीकडे साकडं घाला, मागणं मागा. कळतंय ना तुम्हाला? त्याबरोबर मग आता लगेचच ते दोघंही होकार देतात. तर इकडे वल्लरी म्हणते, आई अहो काय बोलताय तुम्ही? दोघंच जण जा म्हणजे? अहो देवदर्शनाला पाठवतो ना आपण त्यांना, मग दोघांनाच देवदर्शनाला कसं पाठवायचं आई? अहो लग्नानंतरचं पहिलं देवदर्शन आहे त्यांचं, हे असं दोघांनीच जाऊन करायचं का? त्याबरोबर मग आजी म्हणते, तुझं काय म्हणणं आहे, तू जा हवं तर त्यांच्याबरोबर. त्यावर वल्लरी म्हणते, नाही बाई, मला आता काय एवढा लांबचा प्रवास झेपणार आहे का? त्यापेक्षा मी काय म्हणते, आपण ईश्वरी आणि अर्णवला त्यांच्याबरोबर का नाही पाठवू शकत? तसंही ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांनाही थोडीशी प्रायव्हसी मिळेल, त्या दोघांनाही एकत्र वेळ घालवता येईल त्या बहाण्याने, आणि ह्या दोघांचं देवदर्शन तर होईलच, पण त्याबरोबर ईश्वरी आणि अर्णवचं सुद्धा पुन्हा एकदा देवदर्शन होईल की. आणि देवदर्शन केलेलं कधीही चांगलंच असतं की. मग उलट जर त्यांनी देवदर्शन केलं तर ते बरंच पडेल, करून येऊ दे त्यांना पण तेवढं देवदर्शन. त्याबरोबर मग आजी म्हणत असते की हो, मला तरी इकडे वल्लरी जे म्हणत असते ते पटतंय. ईश्वरी आणि अर्णवचं देवदर्शन व्हायला काही हरकत नाही आहे पुन्हा एकदा. तुम्हाला काय वाटतं ईश्वरी आणि अर्णव? ईश्वरी आणि अर्णव काही बोलत नाही. त्याबरोबर मग वल्लरी म्हणते, अहो त्यांना काय विचारायचं आई, आपण निर्णय घ्यायचा आणि त्यांनी तो ऐकायचा, समजतंय का? आपण ईश्वरी आणि अर्णवला सुद्धा देवदर्शनाला पाठवतो. ईश्वरी, अर्णव, तुम्ही दोघांनी सुद्धा देवदर्शनासाठी तयार व्हायला घ्या. त्याबरोबर मग अर्णव म्हणत असतो, मामी पण. त्याबरोबर मामा म्हणतो, ए अर्णव गप, काहीही बोलू नकोस. आयुष्यात पहिल्यांदा कधीतरी तुझी मामी काहीतरी बरोबर बोललेली आहे असं मला तरी वाटतंय. तर आता तू उगाच काहीही मोडता घालू नकोस. मामीनी म्हटलंय ना, तर तसंच व्हायला हवं. तू आणि ईश्वरी सुद्धा आकाश आणि नम्रताबरोबर देवदर्शनाला जाऊन या, आणि देवदर्शन केलेलं कधीही चांगलंच असतं. मग आता एक काम करा, लवकरात लवकर निघा. आणि तसंही तुम्ही गाड्या तर तुमच्या दोघांच्याही वेगळ्या वेगळ्या घेऊन जाणार आहात, त्यामुळे राहिला प्रश्न प्रायव्हसीचा, तर तो तुम्हाला व्यवस्थित घेता येईल. त्याबरोबर वल्लरी म्हणते की चला आवरायला घ्या, आटपा, लवकर निघण्याची तयारी करा. ईश्वरी, तू सुद्धा पॅकिंग करायला घे, आणि नम्रता तू सुद्धा लवकर पॅकिंग कर, कळलं? आणि त्याच्यानंतर एवढं बोलून वल्लरी ही तिकडनं स्वतःच्या रूममध्ये येते, आणि रूममध्ये येऊन आता ती म्हणत असते, ईश्वरी, अर्णव, तुम्हाला देवदर्शनाला पाठवतीये खरं, पण परत बोलवत नाही आहे, फक्त पाठवते. येताना येतो नाही, जातोच म्हणा, कारण यावेळी तुम्ही जे जाल ते परत येण्यासाठी नाही, तर कायमचे जाण्यासाठी. खूप हौस होती ना तुला ईश्वरी, घराला वारस देण्याची, घरात नातुंड आणण्याची, घराचं गोकुळ करण्याची. आता काय गोकुळ करायचं आहे ते वरती नरकात बसून कर, तसंही स्वर्गात तर तुला जागा मिळणार नाही आहे. असो, जाऊ दे. तर दुसऱ्या बाजूला इकडे इशू ही विचार करते की चला, गणूबाप्पाचीच इच्छा आहे मी अर्णव सरांना माझ्या मनातलं सांगावं अशी, म्हणूनच तर गणूबाप्पाने मला आणि त्यांना प्रायव्हसी मिळावी म्हणून देवदर्शनाला पाठवण्याची मामींच्या तोंडून संधी दिली. नाहीतर आजपर्यंत कधीही आमच्याबद्दल चांगला विचार न करणाऱ्या मामी आज चक्क आम्हाला दोघांना तुम्ही दोघंही देवदर्शनाला जा असं कसं काय म्हणाल्या असत्या. जाऊ दे, आता जर संधी मिळालीच आहे तर तिचं सोनं करायला हरकत नाही. मी आणि अर्णव सर मस्त देवदर्शनाला जाऊ ना, तिथेच मी अर्णव सरांना माझ्या मनातलं सगळं खरं सांगणारच आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे अर्णवसुद्धा अगदी सेम विचार करत असतो. तो म्हणतो की मला सुद्धा मी सिंदोरला माझ्या मनातलं सांगण्यासाठी कुठेतरी घेऊन जावं लागणारच होतं. उलट बरंच झालं, घरच्यांनीच सगळं काही प्लॅन केलं इथे. आता घरच्यांनी म्हटल्यावर जायलाही हवंच, नाही सुद्धा म्हणू शकत नाही. आणि मला मी सिंदोरशी व्यवस्थित बोलतासुद्धा येईल. आणि देवाच्या ठिकाणी जायचं आहे म्हटल्यावर मी सिंदोर एका पायावरती तयारच असेल. वा, अगदी उत्तम.
उत्तम काम झालेलं आहे. मग आता तो ठरवतो की ईश्वरीला देवदर्शनावरून येताना प्रपोज करायचं, तिला आपल्या मनातलं सगळं खरं सांगून टाकायचं. ईश्वरीने सुद्धा अगदी तसंच ठरवलेलं असतं. मग आता अर्णव मुद्दामून असं दाखवत असतो की जणू काही त्याला या सगळ्यात काही इंटरेस्ट नाही आहे, तर ईश्वरी ही मात्र खूप इंटरेस्टेड असते. तर अर्णव ईश्वरीला म्हणतो, मी सिंदूर, तुला माहिती आहे का, मी या देवदर्शनाला जाण्यासाठी बिलकुलच इंटरेस्टेड नाही आहे. ईशू म्हणते, ठीक आहे, मग नकोच जाऊया आपण, नको जाऊया ना, नकोच जाऊया. त्यावर अर्णव म्हणतो, माझं पूर्ण म्हणणं ऐकून घेशील का, मी या देवदर्शनाला जाण्यासाठी इंटरेस्टेड नाही आहे, पण येण्यासाठी मी खूप इंटरेस्टेड आहे. त्यावर ईशू म्हणते, कारण तुम्हाला देवधर्म आवडतच नाही. त्यावर अर्णव म्हणतो, नाही, यावेळी कारण वेगळं आहे. त्यावर ईशू म्हणते, असं काय कारण आहे यावेळेचं. त्यावर अर्णव तिला सांगत असतो की ह्यावेळी तुझ्यासाठी माझ्याकडे एक सरप्राईज असणार आहे येताना. त्यावर ईशू म्हणते, सरप्राईज काय आहे, सांगा ना, सांगा. त्यावेळी अर्णव म्हणतो, मी सिंदूर, आत्ता म्हटलं ना मी की माझ्याकडे तुझ्यासाठी येताना सरप्राईज असणार आहे म्हणून. मग जर मी तुला आत्ताच सांगून टाकलं तर ते सरप्राईज कसं उरेल, नाही का. त्यावेळी इथे ईशू ही म्हणते, तुम्ही पण ना. त्यानंतर दुसऱ्या बाजूला इकडे आता जो आकाश असतो तो नम्रताला म्हणतो, नम्रता, आपल्याला पॅकिंग करायला किती वेळ लागेल. नम्रता म्हणते, आपली पॅकिंग एकदम झटपट होईल, कारण मी खूप खुश आहे. आकाश म्हणतो, बाप रे, आज भलतीच खुश दिसतेस तू. त्यावर नम्रता म्हणते, ऑफकोर्स आकाश, मी खूपच खुश आहे. अहो आकाश, फायनली आपण दोघंजणं देवदर्शनाला जातोय. आकाश, अहो मी किती दिवस ह्या क्षणाची वाट बघत होते, तुम्हाला काय सांगू. एकदा का आपलं देवदर्शन करून झालं की मग आपण फायनली नवरा बायकोसारखे एकत्र राहू शकतो, एकत्र येऊ शकतो. आणि मी त्या दिवसाची खूप वाट बघत होते आकाश. ईश्वरी आणि जिजू यांनी बाळाचा विचारही केला. त्यावर आकाश नम्रताला दूर करत म्हणतो, नम्रता प्लीज. तशी नम्रता म्हणते, पण आकाश काय हरकत आहे आपण सुद्धा विचार करायला, आपण सुद्धा मनावर घ्यायला. तसंही आता झालंय की लग्न. त्यावर आकाश म्हणतो, नम्रता फक्त लग्न झालंय, आपण अजून सेटल नाही आहोत. त्यावर नम्रता म्हणते, आकाश हे एवढं सगळं आहे ते आपलंच तर आहे ना. त्यावर आकाश म्हणतो, याच्यात आपलं काही नाही आहे मिस नम्रता, हे जे काही आहे ना ते दादाचं आणि ईश्वरीचं आहे, कळलं तुला, हे त्यांच्या मुलांसाठीच आहे, आपल्या नाही. त्याच्यानंतर मग आता नम्रताला खरं तर राग आलेला असतो, पण ती शांत राहणं प्रेफर करते. मग आता दुसऱ्या बाजूला इकडे ईश्वरी आणि अर्णव, त्याचबरोबर आकाश आणि नम्रता हे चौघंही निघालेले असतात देवदर्शनासाठी आपापल्या वेगवेगळ्या गाड्या घेऊन. आता ती लोक जेव्हा निघतात तेव्हा वल्लरी ही तिच्या एका माणसाला फोन करते आणि ती त्याला सांगत असते की मी तुला एका गाडीचा नंबर पाठवलेला आहे, त्या गाडीचा ॲक्सिडेंट करायचा आणि असा ॲक्सिडेंट करायचा की गाडीमधलं कोणीही वाचता कामा नये, जागेवर खल्लास, कळतंय ना. त्यावेळी तो म्हणत असतो की मॅडम पण पैसे दुपटीने लागतील हा. त्यावर वल्लरी म्हणते, त्याची काळजी करू नकोस, ते मी बघून घेईन, फक्त मी सांगितलेलं काम मात्र चोख झालं पाहिजे, कामामध्ये कसूर एवढाचाही एक्सेप्ट करणार नाही या, जर काही जरी गडबड झाली तर मग मात्र विसर पैसे. त्यावर तो म्हणतो की मॅडम काही गडबड होणारच नाही, आतापर्यंत मी खूप सुपाऱ्या वाजवल्या आहेत, तुम्ही द्या पैशांचं बघा. त्याबरोबर मग वल्लरी त्याला गाडीचा नंबर देते आणि मग त्याला पैशांची काळजी करू नको, काम झाल्यावर तुला सगळे पैसे मिळतील असं सांगते. त्यानंतर ती म्हणत असते, ईश्वरी ईश्वरी ईश्वरी, आता तू काही परत येणं शक्य नाही आहे, आता संपणार, सगळं संपणार, तू संपणार, तुझा लाडका अर्णव संपणार. त्याच्यानंतर मग ईश्वरी आणि अर्णव त्या गाडीमधून अगदी जात असताना अचानक त्यांच्या समोरून एक दुसरी गाडी येते आणि ती दुसरी गाडी येऊन त्यांच्या गाडीला टक्कर देते. आता गाडीला दुसऱ्या गाडीने टक्कर दिल्याबरोबर गाडी डिसबॅलन्स होते आणि मग आता शेजारी बसलेल्या ईश्वरीला लागतं. ड्रायव्हिंग सीटवर बसलेला अर्णव तर व्यवस्थित सेफ राहतो, पण इशूला खूप जास्त लागलेलं असतं. अर्णव ताबडतोब इशूला दवाखान्यामध्ये शिफ्ट करतो. आता इशूला दवाखान्यात शिफ्ट केलं जातं. ताबडतोब ऑफकोर्स ASRची बायको असल्यामुळे तिच्यावरती ट्रीटमेंट सुरू केली जाते. आता इशूवर जरी ट्रीटमेंट सुरू केलेली असली तरीसुद्धा इशू ही खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये असते. डॉक्टर येऊन सांगतात की खूपच नाजूक आणि क्रिटिकल कंडिशन आहे पेशंटची, काय होईल काय नाही काहीच सांगता येत नाही. अर्णव डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर हो असं कसं बोलू शकता तुम्ही, काहीही झालं तरी मी सिंदूरला काही होता कामा नये, डॉक्टर माझ्या बायकोला वाचवा, काहीही करा, कितीही पैसा लागू द्या, मी कितीही पैसा खर्च करायला तयार आहे, पण माझ्या बायकोला या सगळ्यातून बरं करा डॉक्टर. त्यावेळी डॉक्टर म्हणतात की मिस्टर अर्णवराजे शिर्के, विषय फक्त पैशांचा नाही आहे, तर विषय हा
त्रासाचं सुद्धा आहे. ऑलरेडी त्यांना खूप जास्त मार लागलेला आहे आणि ब्लड लॉससुद्धा खूप जास्त झाला आहे. त्यामुळे काहीही सांगता येणं शक्य नाही आहे. त्याच्यानंतर मग इकडे जी ईश्वरी असते, आता ईश्वरी ही बेशुद्ध अवस्थेत असते. अर्णव हा गणूबाप्पाकडे प्रार्थना करू लागतो. तो गणूबाप्पाला म्हणतो, गणूबाप्पा, माझी बायको तुझी सगळ्यात मोठी भक्त आहे, मग तरीही तिच्या बाबतीत हे सगळं तू का घडवलंस? तिच्या बाबतीत तू एवढं वाईट कसा वागू शकतोस? जोपर्यंत ईश्वरीला शुद्ध येत नाही ना, तोपर्यंत मी तुझ्यासमोरून हलणार नाही आहे किंवा पाण्याचा एक थेंबसुद्धा घेणार नाही आहे. काहीही कर, पण लवकरात लवकर माझ्या ईश्वरीला बरं कर गणूबाप्पा, माझ्या ईश्वरीला बरं कर. आजपर्यंत मी तुझ्याकडे कधीही काहीही मागितलेलं नाही आहे, पण आत्ता मात्र मी तुझ्याकडे पहिल्यांदा काहीतरी मागतो आणि माझी इच्छा पूर्ण कर. जोवर ईश्वरी शुद्धीवर येत नाही तोवर मी सुद्धा पाण्याचा थेंब घेणार नाही, असं सगळं आता अर्णव बडबडत असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.